तर मित्रांनो कसे आहेत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आता तुम्हाला काय माहिती आहे तिथे जून महिन्यात उगवण येते आणि आता आले मे महिन्यातच उगवण आले, कारण काय पावसाचा असा पावसाळा होते रोज, त्यामुळे आता आमचे पागे बोलू नका, जालवाले बोलू नका, बोसकीवाले नका बोलू नका, सगळे जण फॉर्म मध्ये नवीन नवीन इथं वर रेकॉर्ड बनवत आहेत। कोणला पागाले ते 10 चिमणी येतात, कोणला 20 चिमणी येतात, कोणला 25 चिमणी येतात, नवीन नवीन वर रेकॉर्ड इथं बनवत आहेत। तर मित्रांनो आता या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हे सगळं मित्रांनो दाखवणार, तर चला मित्रांनो लेट्स गो। अरे बाबा बाबा बघा इथे किती गर्दी आहे मित्रांनो, काय पैसा तर मित्रांनो सगळ्यांकडेच असतं मित्रांनो, परंतु पकडून खाण्यात काय वेगळीच मजा असते। आणि इकडे बघा बुट्टीत जाऊन पाक गुतलेला या पद्धतीत काढायला लागते बघा। हा दादा बुट्टीत गेलेला आहे आणि हा परत बघा कसा आलेला आहे। राक्षसासारखं मुरलुक आणि डबर बांधल्या पाकचे पाक भरून नेतात, जेवाची सुद्धा नाही बघा। इथे काय उत्साह आहे माणसांचा बघा। इथे तुम्हाला सांगतोय जून महिन्याचे उद्वण मे महिन्यात आले आणि इकडे बघा मे महिना बोलल्यावर लग्नाच आहे, सगळी लग्न हळद्या सोडून इथे चिमणी पकडायला आलेले आहेत बघा। काय आनंद आहे, काय उत्साह आहे मच्छी पकडण्याचा बघा। एक्सपिरियन्स वगैरे एकदम जाम। तुम्हाला सांगतोय पावखंड ते पावखंडा उतरली तरी पण काय पागे हालत नाही, भूक बीक सोडून सगळे, कारण की चिमणा थांबतच नाही, चिमणा येतच चाललाय का। इकडे बघू शकता आमच्या दादानी बघा इकडे किती चिमणी काढले। तर काय दादा कधीपासून पागवतस? मग किती किती पूर्ण भरला ना तो दुसऱ्या। अरे मग आता जेवणाचा वेळ निघून चाललेला तरी पण आपण इथे काय चिमणी पकडतो, काय रस्ता काय त्याच्या? इथं बघू शकता ही उज्ज्वल वर्षातून एकदाच येते, त्यामुळे जेवण नाही खावण नाही, पूर्ण चिमणीच पाहिजेच पाहिजे। इकडे बघा सागर पाटील बघा कसे सागरासारखे मोठे मोठे चिमणे आणत आहेत, टॉंगचे टॉंग। पप्पा कुठे आहे? पप्पा कामाला तुम्हाला सांगतोय पाण्याखालचा कॉन्क्रीट झिजवला, पागाच्या गोल्या झिजवल्या तरी थांबत नाही बघा। खैकोल खैकोल बघा किती भेटलेली आहे। इकडे बघू शकता पाचचे पाक पूर्ण भरून आलेला आहे। तर काय काका काय काम काढणार आहे? काल काढला पण 3 टोपले। तुम्हाला काय 3 टोपल्या नेला, आता तुम्हाला वाटत असं ते पागेला सगळं थोडे वेळात काकांची आपली उघड आहे, काका भोसकी मांडणार आहे, तरी पण आता भोसकी नाही मांडू शकतात तरी पण पागवतात बघा। काय उत्साह काय आनंद आहे काकांचा मच्छी खाण्याबाबत। अरे बाबा बाबा ही बघ आपल्या दादूसनी पण तोरणाचे तोरणाच कारलेले आहे। बघ आता चिमणी पण यावं लागले, उजगणीचा टाइम पण आलाय, आमची शेता पण भरली आणि विहिरी पण भरल्या। त्या कुणाल पाटीलला रिप्लाय दे नाही तर मला तरी दे। गेला उन्हाला गेला हिवाळा पावसाला, गेला उन्हाला गेला हिवाळा पावसाला, साक्षी रिप्लाय कधी देशील मला इन्स्टाला, साक्षी रिप्लाय कधी देशील मला इन्स्टाला। अग थेंब थेंब पाणी पड राणी मला येड केलं, अग रिम झिम पाणी पडू दे राणी जीव माझा तडफड, अग थेंब थेंब पाणी पड राणी मला येड केलं। धन्यवाद। आवाज कसा मित्रांनो तुम्हाला ओळख करून देणारच आहे आमच्या अलिबाग मधील प्रसिद्ध आणि भरपूर एक्सपिरियन्स पाग्या सुयोग पाटील बघा। इथे बाबांची बघा किती पावर इथे चालू आहे बघा। उदगणीच्या चिमण्यांचा त्याने पहिला पारितोषिक घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगू, आल्यापासून गेल्यापासून नुसती त्यांच्याच घरात चिमणी जात आहे। तरी इथे बघू शकता। तर सुयोग दादा काय किती किती टोपला नेलं? तिसरा आहे बघा, तिसरा टोपला नेलेला आहे सुयोग दादा।
काय मग दादूच भेटतय की नाही काय भेटणार बाजू आता इकडे बघा सागर पाटील सज्ज सागर पाटील सागरासारखे जाऊन सागरासारखं घेऊन येतात मोठं टॉंग. तर दादूचे किती तासात भेटले? 1-1.5 तासात भेटली. म्हणजे विचार करा तुम्ही 1-1.5 तासात एवढा जाल भरून येत असेल तर नंतर मला वाटते जाल नाही दिसणार, नुसते चिमणीच दिसतील. इकडे बघू शकता आमच्या दादाने कामाचा 25 केलेला आहे. काम 25 नाही तर 50 अशी आहेत आमच्या कला. म्हणजे इकडे बघा तुम्ही चिमणी बघू शकता, इथे भांगरा चेंगरीमध्ये चिमण्यांची बघा तशी जुगलबंदी चालू आहे. म्हणजे एकापेक्षा एक मोठा चिटॉंग असं चिमणी आलेले पेरी भरलेले आहेत. असं जेव्हाचं काही काम झालेलं आता रात्री पार्टी राडा होणार आहे. तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. चला आता बघू शकता सागऱ्याने ते जुरवलेले आहेत. आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो, आता मच्छी लागला गेला एकटा झाला ना मोठीचे मोठी टॉंग आपले चिमणी भेटायला. आणि आता काराला जाताना 2 तास येऊन जास्त झाले. 6 वाजता आलेलं आहे आणि 8 वाजलेले. परंतु आता कॉलेजला जावायची वेळ झालेली आहे. परंतु कॉलेजला पण नाही जावायचं कारण की आपल्याला चिमणी काढायचे चिमणी खावायचे हाच आपला ध्येय आहे. कारण काय रे अरमान किती वेळ झाला चिमणी काढलं? दुपार झाली 12 वाजलं त्यात चिमण्याच काढतो. अरे काय काढतो स्वतः राहणार नाही घेऊन नुसता जाला कोण काढत बापूस नाहीतर काय डबरा ठेवून बसलाय आणि काढायला मला लावला. आमचं देखील आता हात शिवशिवत आलं. परंतु तू चाल पुढं उमर गाण्यात कीर्ती कशाची? ही कीर्ती चिमण्यांची. या लवकर आपण बघूया काढण्याच्या पद्धती. इकडे बघा आमचा नाना देखील जुरलेला आहे.